हरे कृष्ण. सर्वांचं स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरू तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम आहे अभ्यासक्रम लेव्हल 2 चा. तर आता आपण अध्याय 2 चं अध्ययन करण्यापूर्वी प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा, हरे कृष्ण सर्वांना. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या साध्या सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मंगळुरूचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम करूया, ज्यांनी हा अभ्यासक्रम बनवला आणि आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिला झूमच्या द्वारे. त्यामुळे आपण घरी बसल्या या संधीचा लाभ घेऊ शकत आहोत. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. आणि मराठी टीम इस्कॉनच्या त्यांचाही धन्यवाद करते. आणि त्यांच्या मदतीच्या शिवाय हा उपक्रम घेणं आपल्याला शक्य असत नाही. उपस्थित असणाऱ्या सर्व भक्तांना परत एकदा सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आपण अध्याय 2 बघतो आहोत आणि 20 श्लोक आपले बघून झालेले आहेत. आणि त्याच्यामध्ये आत्मज्ञान आता कृष्णांनी द्यायला प्रारंभ केलेला आहे. तर पुढे जायच्या आधी, म्हणजे आज आपण 21व्या श्लोकापासून पुढे शिकू, त्याच्या आधी थोडीशी उजळणी करूया की या 20 श्लोकामध्ये आपण काय शिकलेलो आहोत. कारण हे आत्म्याचं ज्ञान हे खूप महत्वाचं आहे. जसं आपण म्हटलं की भगवद्गीतेचा हा दुसरा अध्याय, याला गीतेचं सार असं म्हटलेलं आहे. पुढे भगवद्गीतेमध्ये ज्या गोष्टी आपण सविस्तर शिकणार आहोत ना, त्या इथे सार स्वरूपात सांगितलेल्या आहेत. आणि हे आत्मज्ञान हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यासाठी परत एकदा आपण उजळणी करू आणि मग 21व्या श्लोकापासून सुरुवात करू. तर या आत्म्याचं ज्ञान जेव्हा आता प्रारंभ केलेला आहे कृष्णांनी द्यायला, तर अर्जुनाने युद्ध न करण्याची जी 5 कारणं दिली होती त्यावरती आता कृष्ण त्याला मार्गदर्शन करतायत. तर हे जे आत्मज्ञान आहे, तर हे कृष्णांनी अर्जुनाच्या कुठल्या कारणावरती दिलेलं आहे? कोण सांगेल याचं उत्तर? कुठलं कारण होतं अर्जुनाचं युद्ध न करण्याचं, ज्याच्यावरती कृष्णांनी आत्मज्ञान त्याला दिलं मार्गदर्शन करत असताना? 5 कारणं दिली होती युद्ध न करण्याची. आपल्याला आठवतायत ना सगळ्यांना? परत एकदा रिवाइज करूया बरं. कुठली 5 कारणं होती युद्ध न करण्याची? करुणा कोण? वाटत होती हा कृष्णांना, सॉरी हा, बरोबर. अर्जुनांना करुणा वाटत होती. हा त्याच्यानंतर आनंद नाही. हा, हं. बरोबर. अजून कोणीतरी ट्राय करा आता. असमंजस. 2. असमंजस, बरोबर. सुमन माताजी, वरदा माताजी. करुणा. हा, करुणा. हा, अजून कुठली राहिली 2? बघा, पहिलं होतं दया किंवा करुणा, दुसरं होतं आनंद नाही, तिसरं होतं पाप होईल, त्यांचा मृत्यू, त्यांचा हत्या करणं म्हणजे, हो ना. चौथं कारण काय होतं? कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. हा, आणि 5वं कारण होतं
असमंजस. बरोबर ना? आता ह्या 5 कारणांपैकी कुठल्या कारणावरती कृष्ण इथे आत्मज्ञान देऊन मार्गदर्शन करतायत हे समजणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर बघा, आपण गीता शिकत राहू आणि आपण काय शिकलो हे आपल्याला काही समजणार नाही. म्हणून आपण प्रत्येक स्टेजला हे कुठल्या कारणावरती मार्गदर्शन आहे हे आपल्याला समजणं अत्यंत आवश्यक आहे. आता सांगा बरं, आपण 20 श्लोक पूर्ण केलेले आहेत. हे ज्ञान कृष्ण कुठल्या कारणावरती त्याला मार्गदर्शन करण्यासाठी देत आहेत? आता आपण जी 5 कारणं म्हटली त्याच्यापैकी कुठलं कारणावरती दिलंय? हेमलता माताजी? हा माताजी, पहिलं जे कारण होतं करुणा. करुणा, हा, दया बरोबर. वाटत होती त्यांना हा, त्याच्या बर स्वकीयांबद्दल. बर मिनल माताजी, सायली माताजी, तुम्हाला काय वाटतंय कुठलं कारण आहे? सॉरी, आमचा करुणा हरे कृष्ण, मुळेच आहे. आवाज येतोय का? करुणा. हो हो, हरे कृष्ण मिनल माताजी, सांगा. हा, करुणा. आपल्या करुणा हातनं जर का मृत्यू घडला तर पाप घडेल. नाही नाही, दया किंवा करुणावरती आत्मज्ञान हे दया, मार्गदर्शन हा. आहे. हा, पहिलं कारण. हा. आता ते पुढच्या कारणांवरचं मार्गदर्शन जसं पुढे येईल तसे मी तुम्हाला आता ते श्लोक सांगते. पहिले 30 श्लोक हे आत्मज्ञानाविषयी आहेत. आणि आत्मज्ञान का दिलेलं आहे? कारण त्याला दया किंवा करुणा वाटत होती. कारण काय, आता हा म्हणत होता, अर्जुन कसे माझे सगळे नातेवाईक आहेत, त्यांचा युद्धामध्ये मृत्यू होईल, त्यांचा नाश होईल. आणि यावरती आता कृष्ण आत्मा आणि शरीर याच्यातला मूलभूत जो फरक आहे ना, तो अर्जुनाला इथे समजवतायत. आता 11वा श्लोक आपण बघितला. आपण जरा स्क्रीनवरती घेऊ म्हणजे आपल्याला ते समजणं अगदी सोपं जाईल. एक मिनिट, मी जरा मागे घेते. हा 11वा श्लोक होता. याचं तात्पर्य हे पण आपल्याला दिसतोय. 11व्या श्लोकामध्ये कृष्णांनी काय सांगितलं की शरीराला चालवणारा कोण असतो? तर आत्मा असतो. आत्मा आहे म्हणून संपूर्ण शरीरामध्ये चैतन्य आहे आणि शरीर क्रियाशील आहे. आत्मा जर का निघून गेला म्हणजे शरीर मृत झालं. मग हे शरीर कुठली हालचालही करू शकत नाही, कुठल्या भावनाही शरीरामध्ये नसतात, कुठला विचारही या शरीरामध्ये नसतो. मृत शरीरामध्ये काहीच नसतं. त्यामुळे काय होतं, शरीराचं विघटन होऊ लागतं, कारण आत्मा आता सोडून गेलेला असतो. तर हे पहिलं 11व्या श्लोकामध्ये कृष्णांनी सांगितलं. आता आपण 12व्या श्लोकाकडे जाऊ. आता हे मी संक्षिप्त मध्ये सांगते, कारण आपण सगळं हे मागच्या कालच्या म्हणजे जेव्हा आपण रविवारी हा जो घेतला वर्ग त्याच्यामध्ये हे सगळं समजून घेतलेलं आहे. आता 12वा श्लोक. 12व्या श्लोकामध्ये कृष्ण काय म्हणतात की असा कुठलाच काळ नव्हता जेव्हा मी, तू किंवा हे राजे नव्हते आणि भविष्यातही असं होणार नाहीये. आता याचा अर्थ काय कृष्ण सांगतायत की मी, आत्मा कसा आहे, नित्य आहे. तो भूतकाळातही होता, तो आत्ताही आहे आणि भविष्य काळातही राहणार आहे. एक शरीर आत्म्यानं सोडलं की पुढच्या नवीन शरीराची प्राप्ती त्याला होणारच आहे. आणि हे समजून घ्यायला आपण कुठलं उदाहरण घेतलं होतं? समुद्राच्या लाटेचं, की समुद्रात कशी एक लाट संपली की दुसरी लाट तयार होतच असते. तसंच एक शरीर त्यागलं आत्म्याने की दुसरं शरीर आत्म्याला प्राप्त होत असतं. आता इथे स्क्रीनवरती बघा, समोर तुम्हाला ना अनुवाद दिसतोय ना, की ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे अस्तित्वात नव्हते, असा काळ कधीही नव्हता आणि भविष्यात आपण अस्तित्वविहीन होणार नाही असेही नाही. आता हा अनुवाद वाचल्यानंतर अजून कुठली महत्वाची गोष्ट लक्षात येते बरं? कोणाला आठवतंय का? मी सांगितली होती बघा वर्गामध्ये. अनुवाद वाचल्यावरती बघा, मी तुम्हाला पहिले जे 3 शब्द आहेत ना, ज्या काळी मी, तू आणि हे सर्व राजे, इथेच ते दडलेलं आहे. आठवतंय? आपण आणि भगवंत यांचं अस्तित्व वेगळं असतं. आपण कधीही भगवंतामध्ये विलीन होत नाही, हे आपल्याला या 3 शब्दांवरून समजतं. आपण भगवंतांचा अंश जरी असलो ना तरी आपण वेगळेच राहतो. म्हणजे आध्यात्मिक जगामध्येही आपण भगवंतांच्या बरोबर जीव विलीन होत नाही कधी. जीव आणि भगवंत हे नेहमी सेपरेट आयडेंटिटी राहतात. हे
आता जे मायावादी तत्वज्ञान असतं ना, ज्यांना अद्वैतवादी तत्वज्ञान असंही म्हटलं जातं, तर हे मायावादी काय मानतात की मी, तुम्ही आणि कृष्ण सर्वच भगवंत आहेत, म्हणजे अद्वैत एक विलीन होतात असं त्यांचं म्हणणं असतं. पण इथे कृष्ण काय सांगतायत या श्लोकामध्ये की मी, तू आणि हे सर्व राजे, हा असं वेगळं वेगळं म्हटलेलं आहे. म्हणून द्वैत सांगितलेलं आहे इथे. द्वैत तत्वज्ञान म्हणजे काय? भगवंत आणि जीवात्मा हे एक नसून भिन्न आहेत. आणि अद्वैत तत्वज्ञान जे आहे ना, ते त्यांचं म्हणणं काय असतं की जीवात्मा हा भगवंतामध्ये विलीन होतो. आत्मा आणि भगवंत हे एकच आहे, जे शंकराचार्य, आदि शंकराचार्य ते मानत असत. तसंच जे नास्तिकवादी असतात, नास्तिकवादी म्हणजे कोण? जे अभक्त असतात, ज्यांचा भगवंतांवर विश्वासच नसतो, तर तिथेही जे भगवंतांना मानतच नाही त्यांच्यासाठीही इथे संदेश आहे की मी, तू आणि हे सर्व राजे मी आहे, असं कृष्ण म्हणतात. बघा, पहिला शब्द आहे की मी आहे. तर हे आपल्याला थोडे बारकावे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजेत. आता 13व्या श्लोकामध्ये जाऊ आपण. हा, आता ह्या 13व्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की शरीरामध्ये 6 स्थित्यंतर होतात, 6 बदल होतात. आठवतात का? कुठले बदल होतात शरीरामध्ये? जन्म होतो, विकास, स्थिती, हा, प्रजनन, क्षय किंवा मृत्यू, बरोबर? किंवा आपण सर्वसाधारण भाषेमध्ये बोलायचं तर बालपण होतं, मग तरुणपण होतं, हा, मग त्याच्या मध्यम वयीन होतो, मग वृद्धत्वाकडे झुकतो, मग त्याचं शरीर क्षीण होतं आणि मग त्याचा मृत्यू होतो. आता ही स्थित्यंतर किंवा हे बदल शरीरामध्ये केव्हा होतात? जेव्हा आत्मा त्या शरीरामध्ये असतो. जर का आत्मा असेल शरीरात तेव्हाच हे बदल होणार. आत्मा जर का शरीर सोडून गेला असेल तर केवळ विनाश होतो, विघटन होतं शरीराचं. आता बालपण, तरुणपण, वृद्धत्व हे जसे शरीरामध्ये होतात तसे आत्म्यात होतात का? तर नाही, कारण आत्मा कसा आहे? शरीरापासून भिन्न आहे, हे आपल्याला या श्लोकातून सांगितलंय. मग आता 14वा श्लोक. हा, 14व्या श्लोकामध्ये आपण काय शिकलो की सुख दुःखाची जी जाणीव आहे ती इंद्रिय आणि इंद्रिय त्यांच्या विषयांच्या संपर्कात आल्याने होत असते. म्हणजे जसं आपण जिभेला आवडता एखादा पदार्थ आपल्याला खायला मिळाला तर आपल्याला बरं वाटतं, सुख वाटतं. मिळाला नाही तर आपल्याला दुःख वाटतं. परत खायला मिळाला तर सुख. म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय त्यांच्या विषयांच्या संपर्कातून तयार होणारी ही सुख दुःख ही कशी आहेत? येत जात राहणार आहेत. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे असंच सुरू राहणार आहे. पण या दोन्ही परिस्थितीमध्ये सम किंवा स्थिर राहून आपल्याला कर्तव्य पालन करायला हवं, हे आपल्याला 14व्या श्लोकातून सांगितलं. आता 15व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात की ज्यांना या मार्गावरती प्रगती करायची, म्हणजे आत्मसाक्षात्काराचं ज्यांचं ध्येय आहे, त्यांना ही सुख दुःख जी इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय संपर्कात आल्याने आपण जी अनुभवतो ती समभावाने सहन करायला हवीत. आता या मार्गावरती प्रगती करण्यासाठी जी साधना आपल्याला सांगितली आहे, म्हणजे श्रवणम, कीर्तनम, स्मरणम, जप करणे इत्यादी, याचा नियमित अभ्यास करीत राहायला हवं. आणि असं केल्यानेच त्या साधकाची प्रगती होते आणि हा साधक अमृतत्वाला म्हणजे मोक्ष प्राप्तीसाठी पात्र होऊ शकतो. म्हणजे सुख दुःखात सम राहणं हे साधकाला खूप महत्वाचं आहे. आता इथे 16वा श्लोक बघू. 16व्या श्लोकामध्ये आपण काय शिकलो होतो की शरीरामध्ये सतत बदल होत राहतात. आता कालचं जे शरीर होतं ते आज राहत नाही. काही पेशींचा नाश झाला, काही नवीन पेशी शरीरामध्ये तयार झाल्या. म्हणजे शरीर कसं सतत बदलत राहतं. पण मग आत्मा बदलला का? नाही, तो तसाच आहे आणि तो तसाच राहणार आहे. शरीरामध्ये वाढ झाली, शरीरामध्ये घट झाली, त्याचा परिणाम आत्म्यावरती होत नाही. मग 17व्या श्लोकामध्ये आपण काय बघितलं की आत्म्यामध्ये बदल होत नाही, आपण समजून घेतलं. आणि शरीरात होतो, याचं कारण काय? कारण आत्मा कसा आहे? हा कृष्णांपासून आलेला आहे, त्यांचा अंश आहे तो. आणि कृष्ण कसे आहेत? आपण म्हटलं सच्चित आनंद आहेत. सत या शब्दाचा अर्थ काय? शाश्वत. तसाच हा आत्मा आहे, आंशिक रूपात जरी असेल ना तरी सत स्वरूपाचा आहे, त्यामुळे त्याच्यात काहीही बदल होत नाही. शरीर कसं आहे? असत स्वरूपाचं आहे, काही काळापुरतं टिकणार आहे. आता सत काय आहे? तर आत्मा आहे. आणि जोपर्यंत तो या शरीरात आहे तोपर्यंत चैतन्य पण आहे आपल्या शरीरामध्ये, म्हणजे शरीर क्रियाशील आहे. आता बघा, आपली पाठ असते ना, आपण डोळ्याने बघू शकत नाही, पण पाठीवर आपल्याला काही टोचलं तर आपल्याला संवेदना होते लगेच, म्हणजे आत्म्याचं अस्तित्व आहे हे सिद्ध होतं.
पण काही लोक तुम्ही बघितली असतील बघा, त्यांचा शरीराचा कुठला भाग वगैरे काम करत नाही, मग तो हात असेल, पाय असेल, कारण तिथे संवेदना नसतात, म्हणजे काय लुळा पडलेला असतो वगैरे. तर आत्म्याने त्या भागातला आपला प्रभाव काढून घेतलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर आत्मा कसा शरीरामध्ये आहे आणि त्याचं चैतन्य असल्यामुळे तो शरीरावरती कसा प्रभाव टाकतो हे आपल्याला समजून येतं. 18व्या श्लोकामध्ये आपण काय बघितलं? इथे आत्म्याचे गुणधर्म सांगितलेत बघा. आत्मा कसा आहे? अविनाशी आहे, म्हणजे त्याचा नाश होत नाही. अव्यक्त आहे, म्हणजे तो दिसत नाही. अप्रमेयस्य आहे, म्हणजे अमर्यादित स्वरूपाचा आहे. आणि या उलट आपलं शरीर आहे, शरीराचं नाव, आकार, रूप सगळंच नाशवंत आहे. आणि आत्मा ज्या शरीरामध्ये आहे त्या शरीरामध्ये स्थित राहून तो आत्मसाक्षात्काराचं जे ध्येय आहे तर ते जर का प्राप्त करू शकला त्या जन्मामध्ये, तर त्याची पुढची वाटचाल संपून जाते. पण जर का तो प्राप्त करू शकला नाही हे आत्मसाक्षात्काराचं ध्येय, तर आत्मा काय करतो? दुसरं शरीर धारण करतो. म्हणजे तो आता आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती असेल व्यक्ती, तर मग आपल्याला समजलं पाहिजे की क्रमशः त्याची प्रगती होणार आहे. मग पुढचं शरीर त्याला कसं मिळेल? आपण हे समजून घेतलं होतं बघा लेव्हल 1च्या अभ्यासक्रमामध्ये, की जेव्हा आता एखादा भक्त असतो जो आत्मसाक्षात्काराच्या मार्गावरती प्रगती करत असेल आणि त्याचा ते ध्येय अपूर्ण राहिलं, तर पुढे त्याचा संपन्न परिवारामध्ये जन्म होतो, मग त्याला ही संधी मिळते. पण उलट असेल, म्हणजे तो इंद्रिय तृप्तीमध्ये जर का तो व्यक्ती कार्यरत असेल, तर मग कशी त्या आत्म्याची अधोगती होते. पशु, पक्षी, कृमी, कीटक, वृक्ष असं नीच त्यांना प्रजातीमध्ये जन्म घ्यावा लागतो, जिथे मग ती आत्म्याची स्थिती बदलण्याची संधीच मिळत नाही. आणि किती वर्ष तो असा राहणार याचंही काही आपण कल्पना करू शकत नाही. जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये तो अडकून यातना भोगत, दुःख भोगतच राहतो. मग 19वा श्लोक. 19व्या श्लोकामध्ये आपण काय बघितलं, की आत्मा आता प्रगतीच्या पथावर जाणारा आहे का अधोगतीच्या पथावरती जातो, हे कसं ठरतं? तर सूक्ष्म शरीरात, म्हणजे मन, बुद्धी, अहंकार याच्यामध्ये ज्या वासना आहेत ना, त्यानुसार त्या भोगण्यासाठी आत्म्याला उचित असं शरीर मिळतं. चांगल्या इच्छा असतील, कृष्णांची भक्ती सेवा करण्याची इच्छा असेल, तर त्याला अशा संपन्न कुटुंबात जन्म मिळेल, जिथे राहून ती इच्छा पूर्ण करू शकेल आणि क्रमशः प्रगती करू शकेल. म्हणजे जशा इच्छा तसं भोगण्यासाठी त्याला शरीर प्राप्त होणार आहे. आता 20वा श्लोक. 20व्या श्लोकात आपण कृष्ण काय म्हणाले, की शरीरात होणाऱ्या परिवर्तनाचा आत्म्यावर काही परिणाम होत नाही. आत्म्यासाठी मग शरीर का महत्वाचं आहे? जर का आता शरीरामध्ये झालेलं, आपण शरीरामध्ये 6 स्थित्यंतर होतात, कालचं शरीर पण आजचं आपल्याला तसंच सापडत नाही. मग आत्म्यासाठी शरीर का महत्वाचं आहे बरं? तुम्हाला काय वाटतं? आपण तर म्हटलं ना, आत्मा श्रेष्ठ आहे शरीरापेक्षा. मग शरीराचं आत्म्याला महत्व काय आहे? शरीर का गरजेचं आहे? मग श्रवणम सांगा बरं. कीर्तनम करण्यासाठी शरीर हवं ना. हा, पण श्रवणम कीर्तनम का करायचं हे सांगा बरं. कारण श्रीकृष्णांच्या जवळ पोहोचण्यासाठी ते आपल्याला साधन आहे ना. श्रीकृष्णाच्या जवळ आता अजून खोल जा. श्रीकृष्णाच्या जवळ का पोचायला पाहिजे? आता जी हरे परिस्थिती आहे ती कृष्ण का माताजी. वाईट आहे? हरे हा कृष्ण माता. माताजी. हा, जन्म हरे मृत्यू कृष्ण. जराव्याधी त्याच्यातून आम्हाला हा. मुक्ती पाहिजे. हा, बरोबर. जन्म मृत्यू जरा त्या व्याधीतून मुक्ती चक्रातून पाहिजे. आम्हाला मुक्ती पाहिजे. करेक्ट, म्हणून करेक्ट, बरोबर. आता जन्म मृत्यू जरा व्याधीचं चक्र का लागू आहे आपल्याला? आता आपण अजून खोल जाऊया, कारण आपलं चित्त अशुद्ध आहे, वासना आम्ही आहेत, ऐहिक सुखात- बरोबर. हा, बरोबर. ऐहिक सुखामध्ये आपण अडकलेले आहोत, इंद्रिय तृप्तीमध्ये अडकलेले आहोत. म्हणून चित्त शुद्धी करण्यासाठी, जसं सायली माताजी म्हणाल्या, त्यासाठी आपल्याला श्रवणम कीर्तनम केलं पाहिजे, ज्याने आपल्या ज्या अशुद्धता आहेत आणि ज्या अशुद्धतामुळे आपण जन्म मृत्यू जरा व्याधीचा चक्र सारखं करतो आहे, ते दूर करण्याचा आपल्याला प्रयत्न करण्यासाठी कृष्ण भावना भावित कार्यात आपल्याला जोडून घ्यायला पाहिजे. कृष्ण भावना भावित कार्य कुठली? की जी आपण कृष्णांच्या आनंदासाठी करतो आणि ज्याने आपल्या आत्म्याची उन्नती होते. मग आणि जेवढं अधिक कृष्ण भावना भावित कार्यात आपण संलग्न होतो, तेवढी आपल्या आत्म्याची प्रगती अधिक होते. आणि आत्म्याचा प्रवास पुढे कसा होणार हे आपण निश्चित करत असतो. आता आपण भौतिकामध्ये भोग केले, इंद्रिय तृप्ती केली, तर आपण कृष्णांच्या जवळ जातो का कृष्णांपासून दूर जातो? आम्ही ऐक कृष्ण भक्ती किती करतो त्याच्यातून आम्ही ऐक सुखात आम्ही निघून जातो. म्हणजे आपल्या मनातलं कल्मश सगळं निघून जाते. निघून जातो. म्हणजे आम्ही जास्तीत भौतिकापासून जास्त आपण कृष्ण भक्तीत हा आम्ही
जातो तसं करतो असं आम्ही. हा बरोबर. म्हणजे भौतिकातून कृष्णांकडे आपण जातो. जेवढी इंद्रिय तृप्ती करू तेवढा भौतिकामध्ये अडकणार, म्हणजे कृष्णांपासून आपण दूर जाणार. तर जर आपल्याला कृष्णांच्या चरण कमलांना प्राप्त करायचं असेल तर आत्म्याला भौतिक जगामध्ये परत परत जन्म मृत्यूच्या चक्रातून सोडवलं पाहिजे आणि जेवढं अधिक कृष्ण भावना भाविक कार्य आपण करू शकतो तेवढं केलं पाहिजे. म्हणजे या जन्मातच जेवढी आपण उन्नती करता येईल त्याचा पूर्ण प्रयत्न आपल्याला केला पाहिजे. आणि हे ज्ञान अगदी आपल्याला व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. आता इतका भाग आपण पूर्ण केलेला होता. आता 21व्या श्लोकापासून आज आपण पुढे जाऊया. या भागावरती, संपलेल्या भागावरती तुम्हाला कोणाला काही प्रश्न आहे का? समजलं आहे का आतापर्यंतचं सगळं? बरं, मग आता आज वरदा माताजी तुम्ही श्लोक वाचाल ना? हा माताजी. हरे हा कृष्ण माताजी. चालेल. आणि योजना माताजी आल्या आहेत का? योजना माताजी अनुवाद तुम्ही वाचा, सायली माताजी तात्पर्य तुम्ही वाचा आणि स्क्रीनवरूनच चालेल. वाचूया तात्पर्य, कारण आज मी नवीन PDF मागून घेतली होती. हा हो, हो. चालेल. मग हरे कृष्ण. मग 21वा श्लोक माताजी वाचा, वरदा माताजी. हरे कृष्ण माताजी. दंडवत प्रणाम माताजी. श्रीला प्रभुपाद की द्वारा श्रीला प्रभुपाद की जय. वेदा विनाशिनम नित्यम य एव एनमजम अव्ययम पदम स पुरुषः पार्थ कम घातयति हंतिकम. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण माताजी. हे पार्थ, हरे जो कृष्ण. व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे, तो कोणाला कसा मारेल किंवा कोणाला कसा मारवेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, आपण समजून घेतलं की आत्मा कसा आहे? अविनाशी आहे. अविनाशी म्हणजे ज्याचा नाश होत नाही. आणि नश्वर काय आहे? तर शरीर आहे. मग आत्मा अविनाशी आहे म्हणून आपण कोणाची हत्या करायची का? तर असं नाही. आता त्यामुळे हे जे ज्ञान आपण आत्म्याबाबत घेतोय ना, ते योग्य पद्धतीने आपल्याला वापरायला हवं. तर काही वेळा योग्य प्रमाणात बघा शिक्षा देणं गरजेचं असतं. जसं आता कोणी कोणाचा खून केला तर न्यायाधीश अशा आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देतात. म्हणून मग आपण त्या न्यायाधीशांना दोषी ठरवू शकतो का त्या आरोपीच्या मृत्यूसाठी? तर असं नाही होत. मनुसंहितेमध्ये असं म्हटलेलं आहे की हत्या करणाऱ्या मनुष्याला देहांताची शिक्षा देण्याची मान्यता आहे. म्हणजे या जन्मी केलेलं जे महापाप आहे त्या महापापाची फळं, शिक्षा तो इथे बघतो. त्याची काय म्हणतात ती शिक्षा इथे भोगतो. पुढच्या जन्मी त्याला आता हे पाप भोगावं लागत नाही, या पापाची फळं भोगावी लागत नाही. तर त्यामुळे इथे कृष्ण म्हणतायत की आता हा अर्जुन युद्ध करायला तयार नव्हता. तो काय म्हणत होता की या युद्धामध्ये अनेकांची मला हत्या करावी लागेल. पण आता ही हिंसा अर्जुन कृष्णांच्या आज्ञेनुसार करणार आहे. कृष्णांच्या आज्ञेप्रमाणे हे युद्ध करणार असल्यामुळे ही हिंसा आता हिंसा होणार नाही. कृष्णांनी अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा दिलेली आहे. तर त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत आत्म्याचा नाश होत नाही हे योग्य रीतीने आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. आणि तसंच जेव्हा अर्जुन समजून हे आता युद्ध करेल तेव्हा ही हिंसा ठरवली जाणार नाही. जसं आता एखादा बघा डॉक्टर, सर्जन असतो जो आपल्या शरीरावरती शस्त्रक्रिया करतो. मग आपल्याला जर का दुखत असेल म्हणजे शस्त्रक्रियेच्या नंतर किंवा आपल्याला त्रास होतो काही दिवस, तर मग त्याने आपल्या शरीरावर जी शस्त्रक्रिया केलेली असते ती आपल्याला दुखावं किंवा आपल्याला त्याच्यातून काही त्रास व्हावा या हेतूने केलेली नसते. तर आपल्याला आजारातून बरं करण्यासाठी त्याने शस्त्रक्रिया केलेली असते. तर तसंच हे युद्ध अर्जुन ज्ञानाने करणार आहे. तर त्यामुळे या कार्याचं पापाचं फळ त्याला हे मिळणार नाहीये. तर इथे सायली माताजी तात्पर्य वाचाल का? हो, वाचते. हरे कृष्ण. तात्पर्य: प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा आणि कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचेही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर खुनाबद्दल अपराधी असणारा एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमावली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरवता येणार नाही, कारण तो न्याय संहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावतो. कुणी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार नाही. म्हणून
खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीची न्याय प्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्याचे आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्ण प्रीत्यर्थ युद्ध कर्म करताना एक मिनिट माताजी, जरा माझा लॅपटॉप हँग झालाय. हा. पुस्तक आहे तुमच्याकडे? तुम्ही कंटिन्यू करता? आहे एक मिनिट काढते. हा 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 झालं झालं बघा, का? मी स्क्रीन केला, हा स्क्रोल केला हा. आता. मी कुठपर्यंत आले होते? इथे हा. हे बघा, त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्याय प्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने यांच्या कर्म करताना केसा नाहीच, कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्यांचा आत्मा मारला जात नाही. हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी आहे. म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण न्याययुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण 22वा श्लोक बघूया. हरे कृष्ण. वरदा माताजी वाचता श्लोक. हरे कृष्ण माताजी. वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णा नान्यन्ति संयाति नवानि देहि. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे योजना कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा ही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, आपणही कपडे जुने झाले की त्या कपड्यांचा त्याग करतो, नवीन वस्त्र विकत घेतो आणि ती वापरतो. तसंच शरीर क्षीण झालं की आत्मा या शरीराचा त्याग करतो आणि दुसरं शरीर धारण करतो. मग जसं वस्त्र विकत घेताना आपल्याला काय लागतं, तर आपली इच्छा लागते आणि पैसे लागतात. तसंच नवीन शरीर जेव्हा आत्मा धारण करतो तेव्हा ते आत्म्याच्या इच्छेनुसार आणि कर्मानुसार त्याला हे नवीन शरीर प्राप्त होत असतं. आता दैनंदिन जीवनामध्ये रोज कळत न कळत आपण जी कार्य करत असू, जी कर्म करत असू, ती भविष्यामध्ये आपल्याला कुठलं शरीर मिळणार आहे हे जणू निश्चित करत असतात. तसंच आपल्याला आत्ता काय दुःख आपण भोगतो आहे याचं कारण आपण पूर्वजन्मामध्ये केलेल्या कर्माचं फळ असतं. म्हणजे म्हणतात ना, पूर्वजन्म कृतम पापम व्याधी रूपेण बाध्यते. म्हणजे आता 84 लक्ष प्रजाती आहेत, तिथून प्रवास करून आपण आलेलो आहोत. आता काही लोक बघा आंधळे असतात, काही अपंग असतात, तर हे सर्व केलेल्या पापाचं व्याधी म्हणून हे फळ ते भोगत असतात. हे आपल्याला समजायला पाहिजे. आता एक वस्त्र बदलून जेव्हा आपण दुसरं वस्त्र धारण करतो, आता स्नान करतो आपण, आज आपण स्नान करून हिरवा ड्रेस घातला, उद्या स्नान केल्यानंतर पिवळा ड्रेस घालू, हे आपल्याला बदलताना काही दुःख होतं का? तर नाही दुःख होत. मग खरं तर नवीन वस्त्र धारण करून आपल्याला आनंदच होतो. तसंच आता जेव्हा आत्मा एक शरीर बदलून दुसरं शरीर धारण करतो त्यावेळेला दुःख होण्याचं काही कारण नाहीये, कारण पुढे आता शरीर प्राप्त होणार आहे. पण जो व्यक्ती देहात्मबुद्धीमध्ये आहे म्हणजे काय, स्वतःला शरीरच तो मानलेला आहे, त्याला मात्र हे समजू शकत नाही. शरीर आणि शरीराच्या संबंधित जे काही आहे ते माझं, असं त्याचा समज आहे. त्यामुळे माझी पत्नी, माझी मुलं, माझं घर, माझी संपत्ती, इथेच तो गुंतलेला असल्याने हा जो बोध आहे की एक शरीर समाप्त झालं आत्म्यासाठी की दुसरं शरीर प्राप्त होणार आहे, याचा त्याला स्वीकार नसतो. आणि शरीर सुटणार तर माझं कुटुंब, माझी संपत्ती हे सगळं माझ्यापासून दूर जाणार, याचंही दुःख त्याला असतं. तर हे समजण्यासाठी आपल्याला आत्मज्ञान घेणं हे फार आवश्यक आहे. तर इथे या श्लोकाद्वारे कृष्ण काय सांगतायत, अर्जुनाला उपदेश देतात
की भीष्म पितामह जे गुरुजन आहेत हे सर्व कसे आहेत, वृद्ध आहेत. यांच्या देहस्थित्यंतराचा शोक करू नये. हे धर्मयुद्ध कसं आहे, कृष्णांच्या आज्ञेनुसार लढलं जाणार होतं, कृष्णांचीच योजना होती. त्यामुळे या युद्धामध्ये त्यांच्या शरीराचा नाश जरी झाला तरी शारीरिक कर्माच्या भोगातून त्यांना त्यांची मुक्तता होणार होती. त्यामुळे शोक करायचं काही कारण नाही, असं कृष्णांनी अर्जुनाला समजवलेलं आहे. आता 23वा श्लोक बघू आपण. हरे कृष्ण. वरदा माताजी वाचता. हरे कृष्ण माताजी. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः. हरे कृष्ण माताजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण. या हरे आत्म्याचे कृष्ण. कोणत्याही शास्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत. अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत की आत्म्याचे कुठल्याही अस्त्रशस्त्राने तुकडे करता येत नाहीत. आता त्या काळामध्ये जे युद्ध लढली जायची त्याच्यामध्ये पंचमहाभूत म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश इत्यादींचा वापर करूनही शस्त्रांचं निर्माण केला जात असे. आता अग्निशस्त्राचा जर का वापर झाला तर त्याविरुद्ध जलास्त्र सोडलं जात असे. म्हणजे त्या काळातील असतील किंवा आधुनिक शस्त्रास्त्र असतील, आत्म्याचा नाश ती करू शकत नाहीत. शरीराचा नाश अशा शस्त्रांनी होऊ शकेल, पण आत्म्याचा नाश अशी शस्त्रास्त्रे करू शकत नाहीत, हे आपल्याला इथे सांगितलेलं. मग आता हा आत्मा कसा आहे म्हणून विचारलं तर शस्त्राने या आत्म्याचे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारा ह्या आत्म्याला जाळता येत नाही, पाण्याने ह्याला भिजवता येत नाही किंवा वाऱ्याने ह्याला सुकवता येत नाही. म्हणजे या कशाचाच परिणाम आत्म्यावरती होत नाही. मग आत्मा कसा आहे तर तो अव्यक्त आहे, अचिंत्य आहे, स्थिर आहे, अचल आहे, सनातन आहे. अव्यक्त म्हणजे काय, तो दिसत नाही म्हणून तो नाही असं म्हणता येतं का, तर असं नाही. पुष्कळ गोष्टी आपल्याला दिसत नाहीत, इंद्रियांच्या क्षमतेच्या बाहेर असतात, म्हणून त्या नाही असं म्हणता येत नाही. मग आत्मा कसा आहे, शाश्वत आहे, अचिंत्य असं म्हटलंय, ज्याचं आपण चिंतन करू शकत नाही. बुद्धीने चिंतन आपण करतो पण बुद्धीच्या समजण्याच्या पलीकडे आहे. मग चंचल नाहीये आत्मा, स्थिर म्हटला जातो. तसंच हा अचल आहे. अचल आहे म्हणजे काय, अनादिकालापासून हा आहे तसाच आहे आणि पुढेही तो असाच राहणार आहे. मग सनातन, सनातन म्हणजे सत किंवा शाश्वत. आता शरीरावरचं लक्ष काढून भगवंत कसं करतायत की अर्जुनाचं लक्ष आत्म्याकडे वळवतायत, ज्याद्वारे नश्वर शरीराचा शोक न करता आता अर्जुनाने आत्म्याकडे लक्ष द्यावं. म्हणजे शरीरापेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे हे कृष्ण आता अर्जुनाला ह्या गोष्टीकडे लक्ष वेधत आहेत. या श्लोकाद्वारे आपल्याला हे समजतंय. पुढचा श्लोक बघूया, 24वा. हरे कृष्ण माताजी. वरदा माताजी वाचता हरे श्लोक. हरे कृष्ण माताजी. अच्छेद्योऽयं हरेयो वधायोऽयं वक्लेद्यो शोष्य एव च नित्य सर्वगतस्थाणो रचनोऽयं सनातनः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही. हा नेहमी टिकणारा, सर्वव्यापी, अपरिवर्तनीय, निश्चल आणि नित्य सारखाच राहणारा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, इथे आत्म्याचे गुणधर्म सांगितलेत. आता आपण समजून घेऊया की आत्म्याचं हे आपण समजलं की आत्म्याचा नाश होत नाही आणि आत्मा कसा आहे, शाश्वत आहे. अजून आपल्याला काय सांगितलंय की आता शाश्वत म्हणजे शाश्वत का म्हटलंय आत्म्याला, कारण हा कृष्णांचा अंश आहे, कृष्णांपासून आलेला आहे आणि भगवंत शाश्वत असल्यामुळे आपला आत्माही शाश्वत आहे. मग भौतिक जगामधल्या गोष्टी कशा आहे, सर्व नश्वर आहे आणि हा आत्मा कृष्णांचा अंशात्मक असल्यामुळे हे समजून घेण्यासाठी आपण समुद्र आणि समुद्रातील पाण्याचा एखादा थेंब ह्याचा आपण जर का नातं बघितलं तर कसं आहे, थेंबातील पाण्यामध्ये सर्व घटक असतात जे समुद्राच्या पाण्यामध्ये आढळतात, पण एक थेंब आहे तो, आणि समुद्र कसा आहे, विशाल आहे. तसंच कृष्ण आणि म्हणजे भगवंत आणि जीव ह्याच्यामध्येही तसाच फरक आढळतो. जीव कसा आहे, अंशात्मक स्वरूपाचा आहे आणि भगवंत कसे आहेत, विभू स्वरूपाचे आहेत किंवा महान आहेत. आपले गुणात्मक दृष्ट्या जीव हा भगवंतांच्या सारखा असतो, अंतरारूपाने भगवंत कसे आहेत, विभू किंवा पूर्ण आहेत. आत्मा हा नेहमी अंशात्मकच असतो, हे आपल्याला समजतं. आपण इथे थोडस आता वाचूया तात्पर्य काही भाग. एक मिनिट.
माताजी, मी योजना सांगते माताजी किंवा कोणी हा वाचेल का? मला हा घसा खूप दुखतो. हो 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 सॉरी हो सॉरी असतील सॉरी. योजना माताजी असते. हरे हो कृष्ण. हो नाही काही हरकत नाही. योजना माताजी गर्भता हा इथून वाचाय हा पॅराग्राफ वाचा. हो. हरे कृष्ण. सर्वगतः सर्वव्यापी हा शब्द महत्त्वपूर्ण आहे, कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहेत. ही गोष्ट निसंशय आहे. ते भूमीवर, पाण्यामध्ये, हवेमध्ये, पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात. अग्नीमध्ये जीवात्म्यांचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही. या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाळला जात नाही. म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही तेथे राहण्यास योग्य अशी शरीरे असलेले जीवात्मे आहेत. जर सूर्यगोलावर वस्ती नसती तर सर्वगतः हा शब्द अर्थहीन झाला असता. हरे कृष्ण. हरे कृष्ण म्हणजे इथे काय सांगितलंय? सर्वगतः म्हणजे काय? जीवात्मे सर्व ठिकाणी आहेत. हवेत आहेत, पाण्यात आहेत, पृथ्वीच्या गर्भात आहेत, आकाशात आहेत आणि अग्नीमध्ये पण आहे. म्हणून सर्वव्यापी असं म्हटलेलं आहे आत्म्याला. पुढचा श्लोक बघू आपण. हा हरे हरे कृष्ण कृष्ण. माताजी. वरदा माताजी हरे वाचा. कृष्ण. अव्यक्तोऽयमचिन्त्योऽयम् अविकार्योऽयमुच्यते तस्मादेवं विदित्वैन नानुशोच्यतिमर्हति. हरे कृष्ण माताजी. धन्यवाद. हरे कृष्ण. हा आत्मा अदृश्य, कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते. हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण सांगतात की तू शरीराचा शोक करू नकोस. कृष्ण अर्जुनाला समजवतायत की तू मारलं जरी नाहीस तरी हे कौरवांचं शरीर हे नाश पावणारच आहे. शरीराचा नाश हा निश्चित आहे. तू मारलं नाहीस तर अजून कोणीतरी या कौरवांना मारेल. आता जसं कोणी एखादा पाण्यामध्ये बुडत असेल आणि आपण त्याची मदत करत आहोत आणि आपण बघितलं की या बुडणाऱ्या माणसाने खूप महागडे कपडे घातलेले आहेत. मग त्याचे कपडे महागडे आहेत, खूप किमतीचे आहेत म्हणून आपण त्याचे कपडे वाचवू का? तर नाही. आपण त्या माणसाला वाचवू. तसंच इथे कृष्ण सांगतायत की नश्वर शरीराचा अर्जुना शोक करू नकोस. आता या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये ना श्रीला प्रभुपाद यांनी सांगितलंय की आत्म्याचं अस्तित्व हे अनुभवजन्य सत्य असलं तरी आत्म्याचं अस्तित्व जाणण्याचं कुठलं साधन नाहीये. आता अनेक गोष्टी असतात बघा, आपण श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर आपल्याला त्या मान्य कराव्या लागतात. तसंच वेद आहेत किंवा शास्त्र आहेत यांच्या अध्ययनाविना आत्मज्ञान प्राप्त करण्याचं आपल्याला इतर कुठलंही साधन नाहीये. म्हणजे जसं आता आपण प्रयोगशाळेमध्ये जाऊन प्रयोग करून निष्कर्ष काढून काही गोष्टी पडताळून बघतो, ते आत्म्याच्या बाबतीमध्ये अशक्य आहे. त्यामुळे आत्मा म्हणजेच चेतना किंवा चैतन्य हे शास्त्रामध्ये किंवा वेदांमध्ये जसं आपल्याला हे ज्ञान दिलेलं आहे ना, ते आपल्याला मान्य हे केलंच पाहिजे. आता 26 आणि 27 वाचू आपण. हा माताजी 26 वाचा. हरे कृष्ण माताजी. अथ तैनं नित्यजातं नित्यं वा मनसे मृतं अथापि तं महाबाहो नैनं शोचितुमर्हसि. हरे कृष्ण माताजी. हरे धन्यवाद. कृष्ण. तथापि जरी तुला वाटते की आत्मा किंवा जीवनाची लक्षणे हा नित्य जन्मतो आणि नित्य मृत होतो, तरी हे महाबाहो तू शोक करणे योग्य नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. परत अर्जुनाला तेच समजवतात कृष्ण की शरीर नश्वर आहे, ते जन्म घेतं, त्याचा मृत्यू होतो, पण त्यात आत्मा मात्र विनाश होत नाही आत्म्याचा. त्यामुळे तू शोक करू नकोस. आता आपण बघू पुढचा श्लोक. हा 27 माताजी वाचा. हरे कृष्ण माताजी. जातस्य हि द्रवो मृत्यु ध्रुवं जन्मामृतस्य च तस्मादापरिहार्यार्थे न त्वं शोचितुमर्हसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. म्हणून तुझ्या अपरिहार्य कर्तव्य पालनात तू शोक करणे योग्य नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आत्म्याचे गुणधर्म आपण समजून घेतो आहोत आणि इथे कृष्ण काय सांगतात की योग्य कर्तव्य पालनासाठी क्षत्रियाने युद्ध कर्तव्याचं पालन हे केलंच पाहिजे. मग शत्रू पक्षामध्ये जर का कोणी मित्र नातेवाईक जरी असले तरी युद्ध कर्तव्यापासून मागे हटता कामा नये. त्यामुळे कृष्ण म्हणतात अर्जुनाला की हे युद्ध कर्तव्य करण्यामध्येच तुझं हित आहे. आता
इथे ना या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला अजून एक सांगतात की तुला जरी वाटत असेल ना की हा आत्मा जन्मतो किंवा अमृत होतो, तरी त्याच्याबद्दल खेद वाटायचं कारण नाहीये. कारण जे जन्माला येतं ते जाणारच आहे आणि जे जाणार आहे ते पुन्हा जन्माला येणार आहे. जसं आता आपण म्हणतो ना, समुद्रामध्ये तयार झालेली लाट विरली म्हणून वाईट वाटण्याचं कारण नाही. त्याच्या पाठोपाठ दुसरी लाट तयार होतेच आहे. तसंच या विश्वाचं रहाटगाडगं आहे, सारखं सुरूच असतं. म्हणजे काही रिकामं होत असतं, दुसऱ्या बाजूने ते भरत असतं, एका बाजूने नाश होत असतो, दुसऱ्या बाजूने निर्मिती होत असते. त्यामुळे अर्जुनाला कृष्णाने सांगितलं की जे जातंय ना त्याच्याबद्दल तू शोक करू नकोस. हा, आता 28 माताजी. हरे कृष्ण माताजी. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्तानि जनान्येव तत्र का परिदेवना. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. समस्त जीव प्रारंभी अव्यक्त असतात, मध्यावस्थेत व्यक्त असतात आणि विनाशानंतर पुन्हा अव्यक्त होतात. म्हणून शोक करण्याची काय आवश्यकता आहे? हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. जरा आधीच्या श्लोकाचं तात्पर्य वाचूया योजना माताजी. मी घेते, जरा स्क्रोल करते. हा, दिसतंय का तुम्हाला? एक मिनिट, थोडं स्क्रोल डाऊन करते, पूर्ण तात्पर्य वाचूया. हा, इथून मनुष्याला. हो, इथून. चालेल. हरे हम्म. कृष्ण. तात्पर्य: मनुष्याला आपल्या आयुष्यातील कर्मानुसार जन्म घ्यावा लागतो आणि अशा कर्माचा एक कालावधी संपला की दुसरा कालावधीसाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशा प्रकारे जन्म आणि मृत्यू यांचे चक्र मोक्षाच्या अभावी एकामागून एक फिरत राहते. अनावश्यक खून, हत्या आणि युद्ध या गोष्टी जन्म मृत्यूच्या या चक्रामुळे समर्थनीय ठरत वर न्याय आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानव समाजात हिंसा आणि युद्ध अटळ आहे. भगवंतांची इच्छा असल्यामुळे कुरुक्षेत्रावरील युद्ध हे अपरिहार्य होते आणि योग्य हेतूकरिता लढणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. अर्जुन आपले योग्य कर्तव्य पालन करीत असल्याने आपल्या नातेवाईकांच्या हत्येमुळे त्याने दुःखी आणि भयभीत का व्हावे? कायदा भंग करणे हे त्याला योग्य नव्हते. कारण त्यामुळे ज्या पातकांची त्याला भीती वाटत होती त्याची फळे त्याला भोगावी लागणार होती. आपल्या योग्य कर्तव्य पालनात कसर केल्याने तो आपल्या नातलगांचा मृत्यू टाळू शकत नव्हता आणि या प्रकारे चुकीच्या कर्मपथाचा अवलंब केल्याने त्याचे पतनच झाले असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा, आता 28व्या श्लोकामध्ये काय म्हटलेलं आहे? आता कोणी शरीराला समा मानत असेल, म्हणजे शरीराला आत्म्याहून वेगळं मानत नसेल, तरी शोक करण्याचं कुठलंच कारण नाही असं कृष्ण म्हणतात. कारण शरीर ज्या घटकांचं बनलेलं आहे, म्हणजे कुठल्या पंचमहाभूतांपासून शरीर बनलेलं आहे आपल्याला माहितीये, ते एकत्र येतात आणि शरीर तयार होतं. पण मृत्यूनंतर विघटन झाल्यावरती हे घटक सगळे वेगळे होतात, नष्ट होत नाही. जसं आता माती आणि पाणी याचा वापर करून कसं मडकं तयार करतो, कुंभार तयार करतो, पण ते तुटून गेलं की माती उरतेच, म्हणजे नष्ट होत नाही. तर इथे सृष्टीच्या निर्मितीच्या आधीच्या गोष्टीबद्दल, म्हणजे ते अव्यक्त वगैरे, ते मी तुम्हाला नंतर सांगते. पहिल्यांदा हा गोष्ट जी आहे ना, ही गोष्ट आपण समजून घेऊया की अव्यक्त असं म्हटलेलं आहे बघा. प्रथम जीव कसा अव्यक्त असतो आणि मग तो व्यक्त अवस्थेत येतो आणि विनाशानंतर परत अव्यक्त अवस्थेत येतो. म्हणजे हे सांगत असताना सृष्टीच्या निर्मितीच्या आधी अव्यक्त असतो तो जीव, मधल्या अवस्थेत तो व्यक्त असतो आणि सृष्टीच्या विनाशाच्या नंतर परत तो अव्यक्त अवस्थेत जातो, हे सांगितलेलं आहे. म्हणजे सृष्टीचा प्रारंभ आणि अंत हे दोन्ही अव्यक्त अवस्था असतात, हे आपल्याला ह्याच्यातून समजतं. मधला जो काळ असतो, ज्या वेळेला तो व्यक्त अवस्थेत असतो जीवात्मा, तेव्हा आपण त्याला बघू शकतो. आता एखादा सोन्याचा दागिना असेल बघा, तर तो आला कुठून? तो सोन्यापासूनच आला आणि मोडल्यानंतरही ते सोनच होतं. म्हणजे मूळ सोनच आहे, त्याला आकार वेगळा दिला की त्याचा तो दागिना बनला. किंवा जसं आता मडक्याचं उदाहरण आपण घेतलं की कुंभार मातीतून नाना प्रकारची मडकं बनवेल किंवा कुंडी बनवेल, आकार देईल वेगवेगळे त्या गोष्टींना आणि त्याचा उपयोगही वेगळा असतो. पण म्हणजे एकाच मातीतून कशीही तयार झालेली भांडी आहेत, तसं म्हणजे ते जे काही दिसतं ते सर्व पंचमहाभूतांपासूनच ते आलेलं आहे. मूळ त्यांच्या अव्यक्तापासून निर्माण झालेलं आहे. आता श्रीला प्रभुपाद इथे आपल्याला सांगतात या श्लोकामध्ये की सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा जर का आपण विचार केला
तर तो किती आहे, अनादी कालापासूनचा आत्मा आहे बघा. तर त्या दृष्टीने विचार केला तर भौतिक शरीराचं जे वास्तविक अस्तित्वच नाहीये, एखादं स्वप्नवत असं हे आहे, कारण ते काही काळापुरतंच आहे. तर आपण थोडेसे इथे ना तात्पर्यामधलं वाचूया. एक मिनिट. हरे कृष्ण माताजी. हा, हरे अव्यक्त कृष्ण. इथून म्हणजे हा, अव्यक्त बोला म्हणजे दिसते आणि व्यक्त म्हणजे दिसत नाही, असं आहे. या व्यक्त म्हणजे नाही, दिसते व्यक्त म्हणजे म्हणजे दिसते. व्यक्त म्हणजे दिसते. अव्यक्त ओके. म्हणजे जे दिसत नाही. धन्यवाद. माताजी इथून वाचा, सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा. योजना माताजी दिसतंय का? बरं, एक मिनिट मी वाचते. कोणी अजून वाचतंय माताजी का? मी हा, वाचते. वाचा वाचा. भगवद्गीतेत सांगितलेल्या हरे कृष्ण माताजी. हा, वाचा माताजी. कोण वाचत होतं आता? त्यांनी वाचा. मिनल माताजी वाचत होत्या का? हा, सुरुवात करणार होते. हा, करा चालेल, माताजी. चालेल. हा. हरे कृष्ण. सनातन आत्म्याच्या अस्तित्वाचा विचार केला तर या भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्वच नाही. हे एका स्वप्नाप्रमाणे आहे. स्वप्नामध्ये आपल्याला वाटेल की आपण आकाशात उडत आहोत किंवा एखाद्या राजाप्रमाणे रथामध्ये विराजमान आहोत. परंतु जेव्हा आपल्याला जाग येते तेव्हा आपण पाहतो की आपण आकाशातही नाही किंवा रथामध्येही नाही. भौतिक शरीराला वास्तविक अस्तित्व नाही. या आधारावर वैदिक ज्ञान आत्मसाक्षात्कार प्राप्तीला प्रोत्साहन देते. म्हणून मनुष्याचा विश्वास आत्म्याच्या अस्तित्वावर असो वा नसो, शरीराच्या विनाशाबद्दल शोक करण्याचे काहीच कारण नाही. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हा, आता वरदा माताजी श्लोक वाचता. हरे कृष्ण माताजी. आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेन माश्चर्यवद्वदति तथैव चान्य आश्चर्यवच्चैनमन्यशृणोति श्रुत्वाप्येनं वेदना चैव न कश्चित् श्रुत्वाप्येनं वेदना चैव कश्चित्. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. योजना माताजी वाचा. हरे कृष्ण. कोणी या आत्म्याकडे विस्मयकारक म्हणून पाहतात, कोणी याचे वर्णन अद्भुत म्हणून करतात आणि कोणी याच्याबद्दल आश्चर्यकारक म्हणून ऐकतात. परंतु दुसरे असे आहे की जे त्याच्याबद्दल ऐकल्यावरही त्याला मुळीच जाणू शकत नाहीत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकामधून आत्म्याचे गुणधर्म समजून घेतल्यानंतर आपल्याला समजतं की हा आत्मा कसा आहे, अत्यंत विस्मयकारक असा आहे. पण काही लोकांना आत्म्याचं ज्ञान नसतंच, म्हणजे माहितीच नसते काही. आणि भौतिक शरीराशी ते एवढे आसक्त असतात की त्यांना आपण शरीर नसून आत्मा आहोत हे काही पटतच नाही. आता एखाद्या महाकाय हत्तीसारख्या प्राण्याच्या शरीरात पण हा आत्मा असतो, किंवा एखाद्या प्रचंड अशा वटवृक्षामध्येही आत्मा असतो, आणि जमिनीवर सापडणाऱ्या अगदी मुंगीसारख्या छोट्या जीवजंतूमध्येही हा आत्मा असतो. आता ही केवढी आश्चर्यकारक गोष्ट आहे. आणि भगवंत स्वतः इथे हे आत्म्याचं ज्ञान देत आहेत, वर्णन करतायत. पण हे अल्पबुद्धी जे लोक असतात ना, त्यांना ही एवढी विस्मयकारक गोष्ट वाटते की त्यांचा काही त्याच्यावरती विश्वास बसत नाही. आता आपल्यालाही आत्म्याबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहिती नव्हत्या, पण आता आपण भगवद्गीतेचं हे ज्ञान जेव्हा घेतोय तेव्हा आपण हे समजू शकतोय की हा आत्मा खरंच किती विस्मयकारक आहे. आता हे ज्ञान आपणही नवीनच शिकतो आहे आणि हे ज्ञान आता आपण हळूहळू ग्रहण करतो. कसं होतं, आता भौतिकाचा प्रभाव आपल्या सर्वांवरती जास्त असल्याने आत्मज्ञान घ्यायला आपल्याकडे वेळ नसतो, किंवा जीवनामध्ये अनेक अडीअडचणींचा आपण सामना करत असतो. तर त्यामुळे हा आत्मा किती महान आहे आणि त्याच वेळेला हा किती सूक्ष्म आहे, ह्या दोन्ही गोष्टी एकाच वेळेला कशा सत्य आहेत हे आपल्याला जाणून घेता येत नाही. पण वस्तुस्थिती ही आहे की आत्मज्ञान न घेता जेव्हा आपण भौतिकामध्ये कार्य करायला लागतो तेव्हा त्याचे परिणाम खूप भयंकर होतात, आणि अशी कार्य आपल्या बंधनाला कारणीभूत होतात आणि मग मनुष्य अधिकच दुःख भोगतो. तर त्यामुळे आत्मज्ञान समजून घेणं हे खूप महत्वाचं आहे. आता आपल्याला म्हणजे आपण समजून घेऊया की हा आश्चर्यवत किंवा विस्मयकारक आत्म्याचं ज्ञान प्राप्त करून
घेणारा हा कोणीतरी एकच असतो बघा. या मार्गावरती प्रगती करणारा, ज्याला आता हे आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. पुढे 7व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणतात ना, यततामपि सिद्धानाम कश्चिन मा वेत्ति तत्वता मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धया, असा तो श्लोक आहे बघा. म्हणजे सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादाच एक सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि या सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वतः जाणतो. तर हा आत्मसाक्षात्काराचा जो मार्ग आहे तो सोपा नाहीये. म्हणजे ह्याच्यावरती दृढ निश्चय असावा लागतो. त्यामुळे आता हा आत्मा शाश्वत आहे, त्याचा नाश होत नाही, शरीर नश्वर आहे. त्यामुळे आता इथे कृष्ण सांगतात की या युद्धामध्ये होणाऱ्या मृत्यूविषयी तू शोक करू नकोस. आणि हे आता इतके बघा, 11व्या श्लोकापासून हे ज्ञान द्यायला कृष्णांनी सुरुवात केलेली आहे. 29व्या श्लोकापर्यंत नाना प्रकारे भगवंत अर्जुनाला हेच ज्ञान देण्याचा प्रयत्न करतायत आत्म्याबद्दलचं, की आत्मा हा कसा श्रेष्ठ आहे आणि शरीर हे कसं गौण आहे. 30वा श्लोक बघू. हा, हरे कृष्ण माताजी, वाचा. हरे कृष्ण माताजी. देहि नित्यमवध्योऽयं देहि सर्वास्मि भारता तस्मात् सर्वाणि भूतानि न तं शोचितुमर्हसि. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे भरत वंशजा, या देहामध्ये जो वास करतो त्याचा कधीच वध होऊ शकत नाही. म्हणून कोणत्याही प्राणी मात्रांसाठी तू शोक करण्याची आवश्यकता नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता या श्लोकाद्वारे आत्मज्ञान कृष्ण पूर्ण करतात आणि आत्मा अमर आहे, शरीराचा नाश होतो हे त्यांनी अर्जुनाला समजावलेलं आहे. आणि भीष्म पितामह, गुरुजन, गुरुद्रोण वगैरे इत्यादी सर्व त्याच्या स्वजनांची हत्या जरी होईल तरी त्याने युद्धातून माघार न घेता क्षत्रियाचं कर्तव्य जे आहे युद्ध करणं, हे त्याने पार पाडावं असं त्याला सांगतात. योजना माताजी, तात्पर्य सगळं वाचायचंय. हरे कृष्ण. एक मिनिट, थोडं खाली घेते. तात्पर्य. भगवान श्रीकृष्ण आता अविकारी आत्म्याबद्दलच्या उपदेशाचा शेवट करतात. अमर आत्म्याचे अनेक प्रकारे वर्णन केल्यानंतर भगवान श्रीकृष्ण ठामपणे सिद्ध करतात की आत्मा हा अमर आहे आणि शरीर हे क्षणिक आहे. यासाठीच आपले पितामह भीष्म आणि गुरुद्रोण यांची हत्या होईल. म्हणून क्षत्रिय या नात्याने अर्जुनाने युद्ध कर्तव्याचा त्याग करणे योग्य नाही. भगवान श्रीकृष्णांच्या अधिकृत प्रमाणांवरून मनुष्याने निश्चितपणे जाणले पाहिजे की भौतिक शरीराहूनही भिन्न असा आत्मा असतो. असे नाही की आत्मा नावाची गोष्टच अस्तित्वात नाही किंवा रासायनिक प्रक्रियांमुळे भौतिक परिपक्वतेच्या एका विशिष्ट अवस्थेमध्येच जीवनाची लक्षणे प्रकट होतात. आत्मा जरी अमर असला तरी हिंसेला प्रोत्साहन दिलेले नाही, पण त्याचबरोबर युद्ध काळामध्ये आवश्यकता असल्यामुळे हिंसेचा निषेधही केलेला नाही. अशा हिंसेची गरज लहरी खातर न ठरवता भगवंतांच्या आज्ञेवर आधारित असली पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बरं, आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर घेऊया आपण. इथे आता आत्मज्ञान संपलंय. पुढच्या वेळेला म्हणजे रविवारपासून पुढचा टॉपिक आपण सुरू करूया. आता इथे आजच्या दिवशी आपण थांबूया.